महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट तानाजी गंभीरे यांनी जी प्रसारमाध्यमांसमोर जी त्याच्याबाबतचे असणारे गुन्हे याच्याबाबत खुलासा करत असताना तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावरती झालेले आरोप आणि ह्या आरोपातून रामदास कदम यांनी केलेले खुलासे की माझा त्याच्या गंभीर प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, दिलीप खेडकर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही. आम्हाला या ठिकाणी नमूद करायचं वाटते की दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असताना रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आणि रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना खेड एमआयडीसी लोटे एमआयडीसी मध्ये जवळजवळ 70 ते 75 कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आले आणि त्या क्लोजर नोटीस देऊन त्यांची वसुली आणि हप्ते जमा करण्याचं काम हा दिलीप खेडकर करत होता. आणि दिलीप खेडकर याचं लोटे एमआयडीसी मध्ये कोणकोणत्या हॉटेलमध्ये त्याचं वास्तव्य होतं, चिपळूणमधील कोणत्या रेस्ट हाऊसला हा दिलीप खेडकर राहत होता आणि हे राहत असताना कोणकोणत्या कंपनीमध्ये तो गेला होता याची पूर्ण माहिती एमआयडीसीच्या कंपनीच्या व्यवस्थापकांना आहे. आणि मग याच्यातून जमा केलेला पैसा कोणापर्यंत जात होता, मंत्र्यांकडे कशापर्यंत त्यावेळेस पैसे पोहोचत होते, हे सगळं पोहोचवण्याचं काम दिलीप खेडकरच्या माध्यमातून होत होतं. मग त्याला प्लास्टिक बंदीच्या कायद्यानं प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे रेट टाकणं, त्या रेटच्या पाठीमागे तडजोड करणं आणि त्यातून ह्याच्यामध्ये रामदास कदम यांची शिवतेज आरोग्य संस्था आहे, त्या एमआयडीसीचा मिळणारा सीएसआर, एमआयडीसीकडनं मिळणारे पैसे हे अशा ह्याच्यातूनच संपूर्ण गैरकारभाराची चौकशी एसीबी मार्फत झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे. कारण हे दिलीप खेडकर हे वेगळ्या व्यावसायिकाला भेटलेले आणि भेटत असताना ते सांगत होते मी मंत्र्याकडून आलेलो आहे, या मंत्र्यांनी मला पाठवलं, या मंत्र्याचं एवढं डिमांड आहे. आणि म्हणून रामदास कदम यांची नार्कोटिक झाली पाहिजे आणि एसीबीनं रामदास कदमला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे. सातत्यानं पर्यावरणाच्या खात्याचा गैरवापर करून मुंबईला असणाऱ्या असंख्य टोलेजंग इमारतीच्या बिल्डर लोकांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे की त्यांच्याकडची जी असणारी त्यांना मिळालेल्या परवानग्या रामदास कदम यांच्या कारकिर्दीत ज्या ज्या परवानग्या झाल्या त्याच्यामध्ये ते पडताळून केलं पाहिजे. ती जर पाहिलं तर निश्चित त्याच्यामध्ये यांना जेलची हवा खावा लागेल आणि म्हणून एसीबीने चौकशी झाली पाहिजे. याकरता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे गृहमंत्री असतील आणि अँटी करप्शन ब्युरोला आम्ही स्वतः त्याच्यामध्ये जाऊन तक्रार देणार आहोत. रामदास कदम कुठलाही आरोप आल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी करतात. आता खेड नगरपालिकेमध्ये त्यांनी शासकीय जागाची हडप केलेली आहे. शासकीय जागेमध्ये त्यांच्या संस्थेला जागा मिळत असताना अर्ज आहे, त्या अर्जावरती त्यांची सही नाही आणि खेडच्या नगरपालिकेच्या सीओने सुद्धा आम्हाला खरी नक्कल दिलेली आहे की अर्जावरती सही नसलेला अर्ज आणि त्याच्यामध्ये 20,000 स्क्वेअर फूटचं बांधकाम करून हे माझं कायदेशीर आहे आणि म्हणून सत्ता असल्यानंतर ह्यांचं कायदेशीर होत आहे. पण गोरगरिबाचं इथे एखादं बेघर बांधायचं असेल, इंदिरा आवासचं दारिशेखरच्या गरीब लोकांचं घर बांधायचं असेल तर त्याला असंख्य अर्ज पाहिले जातात, त्याला कागद गोळा करावे लागतात आणि त्याची छाननी त्याच्यामध्ये होते. मग नगरपालिकेने 20,000 स्क्वेअर फूट जागा देत असताना आता त्या अर्जदाराची सहीच नाही, जो कोरा आहे आणि त्याच्याबाबतच सीओनं पत्र आहे की इथं अर्जावरती सहीच नाही आणि म्हणून असा खोटा दस्तऐवज जमा करायचा, प्रॉपर्टी हडप करायची आणि त्यांच्याबाबत कोण बोलला तर माझ्यावरती सुद्धा या ठिकाणी खेडचे आत्माराम भोड यांची जागा संस्थेने हडप केल्यानंतर आम्ही त्यांना प्रांत अधिकाऱ्याजवळ ते उपोषणाला बसले होते, आत्माराम भोड त्यांचं सगळं कुटुंब, की आमची 70-71 गुंठे जागा हडप केलेली आहे. आणि म्हणून मी आमदार त्यावेळेस आमदार असताना मी त्यांना त्याच्यामध्ये कोणी उपोषणाला बसला तर कोणी प्रतिनिधी जातो आणि म्हणून या गोरगरीब शेतकऱ्यावरती अन्याय होतो म्हणून मी गेलो. रामदास कदम डोक्यात चिडून माझ्यावरती 2017ला आबरू नुकसानीचा खेड कोर्टामध्ये दावा टाकला आणि माझ्याबरोबर एबीपी माझा असेल, आयबीएन लोकमत असेल, भोड हे कुटुंब आहे, यांना सगळ्यांना त्याच्यामध्ये खेडच्या कोर्टामध्ये दावा टाकला.
आणि त्या दावा 17 ते 2024 जवळजवळ 7 वर्ष तो दावा चालला आणि दाव्यानं आज त्या कोर्टात निकाल दिला की हे सगळं थोतांड आहे, हा अर्ज निकाली काढण्यात आलेला आहे. आणि म्हणजे सातत्यानं यांच्यावर आरोप केले रामदास कदमवरती की 10 कोटीचा दावा, 20 कोटीचा दावा, यांनी करोडो रुपये खायचे आणि आरोप केल्यानंतर यांची बेअब्रू होते आणि मग ते बेअब्रू झाल्यानंतर कोर्टाची टिकत नाही आणि मग आणखी दुसऱ्या कोर्टात टाकायचं आणि गोरगरीब लोकांना त्रास देण्याचं काम सातत्याने रामदास कदम करत आहेत. आणि म्हणून एकदा यांची चौकशी एसीबी कडे झाली पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.